दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब। सूत्रांची माहिती। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातनं सतत श्रीधर पावसकरांविरोधात तक्रार दाखल करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड होते, तर उपेंद्र पावसकर नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचा श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबियांचा दावा। जळगाव पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश नाकारल्यामुळे बच्चू कडू आक्रमक। गेट तोडत कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं। केळी पिकाचे भाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी हे आंदोलन। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। भूमिपूजनानंतर 40 वर्षांनंतर बीडमध्ये रेल्वे धावली। आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण संपवलं। ओबीसींच्या हातात काठ्या नाही तर कोयते आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य, तर भर सभेत लक्ष्मण हाकेंनी दंड थोपटले। मनोज जरांगेंचा चलो दिल्लीचा आता नारा। देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार। हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीत अधिवेशन घेणार असल्याची जरांगेंची माहिती। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातनं आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। त्रिभाषा धोरणासंबंधीच्या समिती 5 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणार। समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार। समितीकडून मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेतलं जाणार। लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक। 85 कोटींच्या फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। तसंच मंगळप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांनाही जीवे मारण्याची या ठिकाणी धमकी दिल्याचा आरोप। 23 सप्टेंबरपर्यंत राजेंद्र लोढा यांना कोठडी। दिशा पाटणेच्या घरावर गोळीबार करणारा दोन्ही आरोपींचा एन्काउंटर। गाझियाबादमधील चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात दोन्ही आरोपींचा मृत्यू। वोट चोरीच्या आरोपांवरून सकाळी 10 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद। हायड्रोजन बॉम्ब फोडण्याच्या इशाऱ्यानंतर आजच्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष। राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातील आकडेवारी मांडणार याकडे आता लक्ष।